नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्हाला मी आता लाईव्ह एक्झाम्पल दाखवणार की टायर रोटेशन का गरजेचं असतं. आता हा टायर बघू शकता किती गोटा झालेला आहे. ट्रेड विअर इंडिकेटर दिसायला लागले, ते सुद्धा संपून जायला लागले. त्याच्यानंतर हा पाठीमागचा टायर बघा, त्याच्यापेक्षा जास्त खराब झालेला आहे, संपलेलाच आहे. ओके, हा चांगला आहे. हा सुद्धा बघा, हा सुद्धा टायर खूप चांगला आहे. तर टायर रोटेशन हे केलेलं नाहीये. 50,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. जे टायर जे खराब झालेत ना, ते झालेत बिकॉज ऑफ अनइव्हन विअर अँड टिअरमुळे. ठीक आहे, टायर रोटेशन जर केलं असेल तर इव्हन टायर आहे ना वॉर्नआउट झाला असता. बरोबर, टायर रोटेशन करायचे भरपूर ऑप्शन्स आहेत. मोस्टली दोनच पद्धत फॉलो केल्या जातात. एक जर क्रॉस एक्स केलं तर म्हणजे मागचे दोन टायर आहेत ना, ते पुढे येतात. तो राईट साईडला जाणार, मागचा जो राईट साईडचा आहे तो इकडे येणार, म्हणजे क्रॉसमध्ये तुमचे टायर रोटेट होणार. ही एक पद्धत झाली. दुसरी, स्पेअर टायर सेम साईजचा असेल मित्रांनो. पाठीमागचा जो टायर आहे, स्पेअर टायर आहे, तो राईट साईडच्या पाठीमागच्या टायरवर रिप्लेस होणार. पाठीमागचे दोन्ही टायर तुमचे, हा इथे येणार, तो इथे येणार, आणि हा जो टायर आहे तो तुमचा पाठीमागे जाणार, आणि हा इकडचा टायर आहे तो तुमच्या डिकीमध्ये जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही टायर रोटेशन फॉलो करू शकता. टायर रोटेशन केल्यानं मित्रांनो काय होणार आहे, बेसिकली एक महत्वाची गोष्ट होते, जी स्टॅबिलिटी वाढते, ब्रेकिंग चांगलं होतं, कॉर्नरिंग चांगलं होतं, ट्रॅक्शन तुम्हाला चांगलं भेटतं, आणि टायरची लाईफ लॉंग लास्टिंग राहते.